शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली, जाणून घेऊ सविस्तर बातमी. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दिलासादायक बातमी आलेली आहे. ती बातमी सुद्धा आपण एकदा बघूया. मित्रांनो, तुरीच्या दरात सुधारणा. वाशिम बाजार समितीत आवक वाढली. प्रति क्विंटल 8,000वर दर. 3,000 क्विंटल तुरीची खरेदी विक्री. दर आणखी वाढण्याचे स्पष्ट संकेत. शेतकरी मित्रांनो, राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू महिन्याच्या प्रारंभी नव्या तुरीच्या दराने उच्चांक गाठला होता. अशात मध्यंतरी भाव गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली होती. 18 फेब्रुवारीला मात्र नव्या तुरीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,030 तर जुन्या तुरीला 6,840 ते 7,450 इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या दिवशी नवी व जुनी तूर मिळून एकंदरीत 3,000 क्विंटल आवक नोंदवली गेली. 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील खुल्या बाजारात तुरीच्या दराने मोठी उसळी घेतली होती. विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या तुरीचे दर प्रति क्विंटल तब्बल 9,000 रुपयाच्या पुढे गेले होते. त्यानंतर मात्र दरात सातत्याने घसरण झाल्याचे दिसून आले. 14 फेब्रुवारीला दरात मोठी घसरण होऊन नवीन तूर प्रति क्विंटल 7,130 ते 7,850 रुपये इतक्या कमी दराने खरेदी करण्यात आली. 17 फेब्रुवारीपर्यंत दर स्थिर राहिले, परंतु 18 फेब्रुवारीला त्यात सुधारणा होऊन दराने चांगली उसळी घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे. मित्रांनो, किमान दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा. 18 फेब्रुवारी नव्या तुरीला प्रति क्विंटल 7,500 ते 8,030 आणि जुन्या तुरीला 6,830 ते 7,450 असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. तर दर पुन्हा वाढायला लागल्याने विक्रीला वेग व मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे. जवळपास 3,000 क्विंटल आवक व्यवहाराला गती. मित्रांनो, दरातील चढ उतारामुळे बाजारात अनिश्चितता. चालू महिन्यात सुरुवातीला नव्या तुरीने दराचा उच्चांक गाठल्यानंतर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही दिवसात दरात अचानक घसरण झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले. अनेकांनी तूर विक्री थांबवली होती, पण पुन्हा एकदा दर वाढले. वळूया कापसाच्या भावाकडे. पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त 7,785 रुपये भाव जाताना दिसत आहे. मित्रांनो, वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,650 रुपये. हिंगणघाट जास्तीत जास्त बघा, मध्यम स्टेपल 7,900 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू लांब स्टेपल जास्तीत जास्त 7,900 रुपये. मारेगाव जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर किल्ले धारूर जास्तीत जास्त 7,636 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,750 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 7,545 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. मित्रांनो, सावनेर येथे जवळपास 3,500 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,400चा भाव आहे. तर धारूर बीड 7,632 रुपये. पांढरकवडा यवतमाळ 7,625 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.